ती जोडी आहेत. संतोष एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत. चला मॅचला सुरुवात होईल. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आडणे, या दोन संघादरम्यान मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट सुजितची. सुजित बॅक टू डी डग आउट गॉन. तर विकेट येत असताना पाहायला मिळतात. फलंदाज मात्र बॅक टू डी डगआउट मध्ये परतल्यात. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अजित मैदानावरती आल्यात. अजित कशा प्रकारे खेळ करणार याच्यावरती चर्चा होईल. पहिल्या बॉलवरती तो मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून संतोषजी मडवी यांच्याकडे पाहिलं जात आहेत. आणि पहिल्या बॉलवरती तो वेगवान बॉल पाहायला मिळालात. बॅटला स्पर्श होऊन सरळ यष्टांवरती आदळत असताना त्या ठिकाणी मात्र विकेट आली होती. स्ट्राईकला अजित. पुढचा बॉल. पुण्याचा मात्र एक चांगला बॉल आहे. त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉल फील करतील तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल. तंत्रशुद्ध गोलंदाजी, लाईन, लेन, टप्पा, या सर्व काही गोष्टी, रिलीज ऑफ द डिलिव्हरी अगदी योग्य या खेळाडूकडे आहेत. आणि त्याच मात्र गोष्टी तो मैदानावरती दाखवून देतोय संतोष. इतके वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना ती सेवा किंवा तो अनुभव तुम्हाला कामी येतो. पुन्हा वेगवान बॉल बरोबर समोर आढळल्यात. लेग बिफोरच्या माध्यमातून अजितला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एका विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम आडणे संघाला गॉन. सेकंड राऊंडचा पहिला मॅच टीम जांभूलपाडाच्या कॅप्टन आणि टीम माजवलीच्या कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. टीम जांभूलपाडा आणि टीम माजवली. नव्यानं बॅटर आला कवेश. टर्न करायचा तो ऑन साईडला खेळत होता फटका, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही करू शकले. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतो डॉट बॉल आलाय. जांभूलपाडा आणि माजवलीच्या कॅप्टन आमची विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. विकेट डॉट विकेट डॉट. सध्या ही कहाणी आपण स्क्रीनवरती पाहतायत. डब्ल्यू डॉट डब्ल्यू डॉट. आणखीन एखादं चित्र काही मैदानाच्या मध्ये पुन्हा तसं काही घडेल का पाहूयात. खोलवट टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव अगदी 5व्या बॉलवरती या ठिकाणी मात्र घेतली जातात कवेच्या माध्यमातून. आता संघाचं खातं आडणे संघाचं ओपन झालं. 1 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर पहिला 5 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. आपण पाहतायत ओमसाई गावदेवी शिवनसाई व बहुजन विकास आघाडी प्रेझेंट उपसरपंच चषक 2026 हे दमदार आयोजन. पहिलं पर्व, अगदी पहिलं सीझन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे खेळायचा प्रयत्न केलाय. फटका मात्र त्या ठिकाणी सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. बॉल चाललाय सरळ वेगाने बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. शेवटच्या बॉलवरती आलाय 4 धावा. आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या मात्र 5. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 5. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ हा मैदानाच्या मध्ये ना बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतात जयेश. एक दर्जेदार खेळाडू आहेत.
गोलंदाजी आता कशा प्रकारे मैदानावरती करतात पाहूयात. स्ट्राईकला कवेश. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर जयेश तयार झाल्यात. कवेश भरत ही जोडी आहे, चला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. टाइम देखील खूप महत्वाचा आहे. 20 नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं पोहोचवलं जात आहे. पहिला बॉल फटका फसला होता, पॉइंटला झेल सुटलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू होते, त्याच्या हातामधून झेल निसटलायत. वेगवान स्ट्रोक तर होत आहेत, परंतु क्रिकेटमध्ये एक एक जीवनदान खूप निर्णायक असतं. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. फटका वेगवान होता, स्ट्रोक होता, क्षेत्ररक्षक होते, बरोबर हातामध्ये आला होता. प्रॉपर तुम्हाला अगदी हा कॅच पकडण्याची गरज होती, परंतु तिथे झेल निसटलाय. जयेश तयार. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आदरणीय संजय गरज साहेबांना विनंती असेल आपण टॉस आहे तर टॉस त्या ठिकाणी करून घेऊयात, कारण सेकंड राऊंडचा तो पहिला मॅच असेल जांभूलपाडा आणि माजिवली. धावा 7. ओ चांगला बॉल, अगदी त्या लाईनच्या बाहेर येण्यासाठी बॅटरला देखील भाग पडले गोलंदाज जयेशनं. माहित आहेत की आपल्या प्रमुख अस्त्र ऑफस्टमच्या बाहेर टाकणं आहेत, आणि त्या गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये जाणत असताना जयेशनं आतापर्यंत खूप चांगला बॉल डिलिव्हर केलाय. 1.3 ओव्हर आतापर्यंत फेकून झाला. धावा फलकावरती 7, 2 गड्याच्या मोबदल्यात. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पिचिंग पाहिली जाईल. पंच मात्र वलटायत, दर्शवतायत इट्स एक्स्ट्रा. व्हाईट बॉलने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ती मात्र 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 8 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही आपण विचार केला तर 3 बॉलचा खेळ हा मैदानाच्या मध्ये बाकी असेल. स्ट्राईक एंडला कवेश. जबाबदारी त्याच्यावरती आहे, जबाबदारीचं भान त्याच्यावरती आहे. ओ फटका खेळला, हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत 30 सेकंडच्या आतमधून, जोपर्यंत बॉलला फील केलंय. माजिवली संघानं टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये फिल्डिंग घेतलाय. जांभूलपाडा संघाला बॅटिंग करायच्या मैदानाच्या मध्ये सेकंड राऊंडचा तो महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल जयेशचा. थोडासा स्लोवर वन हाताळलाय. फटका मात्र खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे संतोष मडवी, वेगानं बॉलवरती पुढे येतात, फिल्डिंग करतायत. एका धावेवरती मात्र सॅटिस्फाय व्हावं लागेल, समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत त्या मात्र 10 धावा. दुपारचं सत्र आहे, क्रिकेटचं अगदी सत्र म्हटलं तर चौकार षटकारांशिवाय क्रिकेटमध्ये तितकी मजा येत नाहीत, आणि 6 बॉल हा तुम्हाला अगदी त्या सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल. लास्ट बॉल. चांगला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिला आहेत. पाठीमागे विकेट किपर थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, पण त्यानंतर बॉलला अडवलाय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतायत उपसरपंच चषक 2026 या जावट डीजेकडे. ऐकत संगीत आणि पुण्यात येऊयात मैदानाच्या दिशेने.
घेतलाय मोहितनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिलं. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 11. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहेत. आडणे संघ सध्या अडचणीमध्ये आहेत, परंतु परिस्थिती कितीही बिकट असली ना, परंतु स्वतःला सांगायचं हो आम्हाला मैदानावरती खेळ साकारायचे आहेत, आमची स्वप्न अगदी आम्ही घेऊन या मैदानावरती आलेलो आहोत, ते प्रयत्न आम्हाला मैदानावरती करायचे आहेत. यासाठी तुम्हाला एफर्ट द्यावे लागणार आहेत. सतीश आलात. फटका खेळलाय समोरच्या दिशेने, मात्र पुन्हा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येत आहे, थोडंसं हातामधून बॉल निसटलाय. जसं हातातून बॉल निसटलं लगेच दुसऱ्या धावेचा कॉल, आणि तिथेही मात्र विकेट येत असताना रनआउटच्या माध्यमातून फलंदाज भरतला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 12ला 4 विकेट. लक्ष ठेवून त्यांची संपूर्ण टीम आज उपसरपंच चषक ही स्पर्धा आजपासून सुरुवात झाल्यात. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अगदी 5 दिवस ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला चालताना पाहायला मिळेल. 12ला 4 विकेट. हो, बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आता पाठीमागे विकेट किपर तर मिस झाल्यात, परंतु पंचांचा सिग्नल वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, वाईड +1. एकूण 2 धावा ऍड होताना पाहायला मिळत आहेत, आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 14 धावा. 1-4. 14ला 4 विकेट. पुढचा बॉल. ओ, चांगला बॉल, चांगला बॉल. कमबॅक केला मोहितनं. लयबद्ध गोलंदाजी, टप्प्यावरती गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, जलद गतीचे मारे हे मात्र सातत्यानं मैदानाच्या मध्ये केले जात आहेत. तुम्ही प्रमुख गोलंदाज म्हणून मैदानाच्या मध्ये ज्यावेळी काम पार पाडताना त्यावेळी खोलवर टप्प्याचे बॉल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे व्हॅरिएशन असणं गरजेचं आहे. 6 बॉल वेगवेगळे हाताळण्याची कला प्रामुख्यानं गोलंदाज म्हणून तुमच्याकडे असणं हे अपेक्षितच असतं. पुढचा बॉल. बॅटची एच अँड टेकन. त्या ठिकाणी टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. आणखी नव्याण्णव बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर विशाल दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत, परंतु मोहितनं आतापर्यंत प्रभावित केलंय. मोहित प्रभावित करणारा मारा. चौदाला 5 विकेट. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. व्हाईटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळते. मोहित पुन्हा तयार. मोहितचा बॉल हवेमध्ये, फटका फसला. विकेट किपर येतात बॉलवरती. आणखीन एक झेल त्या ठिकाणी मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा मात्र सध्या रोखण्यात आल्या आहेत. त्या मात्र 15 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसामध्ये 40+ APL 2026 आपल्याला आयोजन पाहायला मिळेल. 18/3/2026 12 संघांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. 19 तारखेला गुढीपाडवा असल्या कारणामुळे तो सुट्टीचा दिवस म्हणून APL मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 20 तारखेला
ग्रुप ए च्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे त्या टीमनं त्या दिलेल्या वेळेवर जर तुम्हाला पोहोचणं बंधनकारक असेल. 21 तारखेला ग्रुप बी च्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि 22/3/2026ला फायनलच्या ज्या सुपर 6च्या मॅचेस आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एपीएलचं प्रथम पारितोषिक 77,777 रुपये, दुसरं पारितोषिक 44,444 रुपये, तिसरं आणि चतुर्थ पारितोषिक 11,111 व आकर्षक ट्रॉफीज ह्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि स्पर्धेचं ठिकाण आहे सरपाड्याचं मैदान. त्या सरपाड्याच्या मैदानावरती आग्री प्रीमियर लीग 40+ तुम्हाला ती स्पर्धा मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. 15ला 6 विकेट, शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. स्ट्राईक एंडला नितीन आलाय. नितीन नाव आहे पण नितीनला तर 3 नाही, नितीनला 6च मारावे लागतील. षटकारांचीच भाषा बोलावी लागेल तरच या मॅच मध्ये पुनरागमन करेल आडणे. स्विच इट करायचा होता, रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. पहिला 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 15 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या जाऊयात आपण डीजे कडे, ऐकूयात संगीत आणि पुण्यात येऊयात मैदानाच्या दिशेने. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. 15ला 6 विकेट, शेवटचे 6 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. एका बाजूला आडणे, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपनं खूप आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. 15ला 6 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुढील मॅचचा टॉस झालेला जांभूलपाड्यांनी माजिवलीत टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेत. ओहो, वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल तन्मयचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची हाईट नेहमी मात्र महत्वाची राहिल्यात. वेगवान बॉल तो डिलिव्हर करत असतो आणि धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप आतापर्यंत खूप छान गोलंदाजी. आदरणीय प्रशांत नाईक साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत आहे प्रशांत नाईक साहेब. पुण्याचा वेगवान बॉल टाकलाय क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर त्या ठिकाणी संतोष आहे तो पण संतोषच्या हातामधून मिस्टेक घडलाय परंतु साथ दिलाय. अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरही गेला नाही. म्हणजे भरपूर वेळा चुकी घडताना तो बॉल बाहेर जातो पण तसं नाही घडलं. तो मैदानावरतीच थांबलाय. आज सर्व काही साथ चांदीप संघाच्या बाजूनेच चालतंय की काय. 17ला 6 विकेट, आडणे संघाची कंडिशन आतापर्यंत आपण पाहताय थोडंसं बिकट कंडिशन आहेत, परंतु याच कंडिशनला मात्र तुम्हाला पुढे जायचं असेल, चांगला खेळ करायचा असेल, प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्नांती परमेश्वर. वेगवान बॉल, काय गोलंदाजी मैदानाच्या मध्ये करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर जास्तीत जास्त बॉल तो मैदानाच्या अगदी मधून बॉलला बाहेर अगदी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. 3.3 ओव्हर, धावसंख्या 17, 6 गडी बाद. पुन्हा एकदा वेगवान बॉल. बॅटर सतीश आहेत परंतु अगदी त्यांना बॉल इतक्या वेगाने निघून जातो की बॅट फिरल्यानंतर देखील तो बॉल कनेक्ट होत नाहीत. सरळ विकेट किपरच्या अगदी हातामध्ये निघून जातोय. आतापर्यंत बॉल फेकून झालाय 4, 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 17ला 6 विकेट. लोअर फुलटॉस बॉल फटक्या हवेमध्ये खेळलाय आणि केतन आलाय. केतन टिपलाय झेल मैदानावरती. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. आडणे टीमला 7वा धक्का. बाकी आहेत 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17ला आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळपास 7 गडी बाद झाल्यात, 7 विकेट गेल्यात.
एक्स्ट्रा धाव तर त्या ठिकाणी आता ऍड होणार आहेत. पंच सांगतायत वाईट +1 एकूण 2 धाव ऍड होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 19. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 19 धाव फलकावरती आहेत. एकोणीसावा धाव फलकावरती आहेत. लास्ट बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा तयार आहेत. एकोणीसला 7 विकेट. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहे. तन्मय आतापर्यंत 5 बॉल फेकलाय, 4 धाबा, 1 विकेट त्याने मिळवलाय. चांगली गोलंदाजी तो करतोय. 19 धावा, 7 गडी बाद. लास्ट बॉल वेगवान बॉल समोरच्या दिशेने फटके एक्झिक्युशन केलं. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आला. बॉलवरती फिल्डिंग चांगली केलंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे विकेट. 8 गडी बाद, 20 धावा ह्या धाव फलकावरती बनवण्यात आल्या आहेत आणि 21चं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं आहे. करा सर. पुढची माहिती तुमची त्याच्यानंतर आहे ना. पेलार ना शिवसे आहे ना. सेकंड आहे काय दा पाणी. चला मॅचला सुरुवात करूयात आपण. आदरणीय धनंजयजी पाटील नवसे गावच्या त्यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. नवसे गावचे धनंजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओमसाई गावदेवी शिवनसाई व बहुजन विकास आघाडी प्रेझेंट उपसरपंच चषक आदरणीय संजयजी गरज साहेब. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या गावचे एक विद्यमान उपसरपंच म्हणा किंवा गावचे एक गोड असं व्यक्तिमत्व म्हणा, शिवनसाई गावच्या आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धेचं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिवळमय वातावरण अगदी या मैदानाच्या दिशेने जर तुम्ही पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचा फ्लेक, अध्यक्ष लोकनेते सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब. नुकताच झालेला आपण पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आपण पाहिलीत आणि महापौर म्हणून आपण नुकताच खास करून श्री अजूजी पाटील साहेब जे बहुजन विकास आघाडीचे संघटक आहेत आणि त्यांना महापौर म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये ती माल पडताना आपण पाहिलीत. मार्शल लोपिस साहेब आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर उपमहापौर म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून लगेचच त्याच दिवसापासून महापौर आणि उपमहापौर यांच्या बैठक सुरू झाल्यात. वेगवेगळ्या कामांना मात्र त्यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भाग म्हणा किंवा शहरी म्हणा, वसई विरारचा परिसर म्हणा किंवा या संपूर्ण परिसरामध्ये जे जे काही कामं अगदी करायचे असतील तुम्ही अगदी महापौर किंवा उपमहापौर यांच्याकडे जाऊ शकतायत आणि सर्वसामान्य माणसांचा आवाज म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय.
डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर झालाय त्या ठिकाणी, परंतु सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आता या गोष्टी होणार आहेत कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स तितका नाही आहेत, तुमच्याकडे धावा तितक्या नाही आहेत. तुम्हाला काही ना काहीतरी प्रयोग करायचे आहेत. प्रयोग अशाही पद्धतीने करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला विकेट कसे काढता येतील, तुम्हाला विकेट कशा प्रकारे मिळवता येतील, यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलाय. विश नेटवर्क म्हटलं तर विश्वासजी पाटील यांचं नाव खऱ्या अर्थानं मात्र आज ही संपूर्ण टीम विश नेटवर्कच्या ठिकाणी खूप छान पद्धतीनं दोन कॅमेऱ्यानिशी ती स्पर्धा मात्र कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच मैदानावरती एक सुरुवातीला झालेली बहुजन विकास आघाडीची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा क्रेज आणि पुन्हा एकदा सुरू केलेली शिवनसई टीमच्या माध्यमातून म्हणा किंवा उपसरपंच साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या मैदानावरती ती स्पर्धा मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं वर्ष आहे शिवनसईचं आणि ही संपूर्ण स्पर्धा. सुजित तयार, सुजित समोर जयेश. क्लीन बोल्ड फॉर नेचर डिस्ट्रॉय. जयेशची मात्र दांडी गुल करत असताना पाठवलं मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन गॉन. महेंद्रजी पाटील आपणास विनंती जांभूळपाड्याचे आपण यावं आणि धनंजयजी पाटील नवसई गावचे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आपण मंचावरती या. आपलं वेलकम, आपलं स्वागत आहे. पहिल्या दोन बॉलचा खेळ संपलाय. एक वरती एक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा मॅच आपण पाहतायत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत उपसरपंच चषक. रिक्वायर्ड रन रेट 5.45, टार्गेट 21. अजून धावा करायच्या तर 20. विकेटच या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतात टीम आडणे संघाला. हलक्या हलक्या त्यांना चेंडूला सॉफ्ट अँड अगदी बॉलला ढकलून दिल्यात. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जात आहेत. एका धावेनं धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र नो बॉल. अंपायर दर्शवत आहेत नो बॉल. आता नो +1. एकूण 2 धावा ऍड होताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 3. स्विच हिट खेळलाय. बॉल चालला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षक धावतात. त्या ठिकाणी बॉल लढवलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा येतात. 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5. एकतर सुरुवातीला आडणे संघ बॅटिंग करत होता. तुमच्याकडे 4 षटकं होती. 24 बॉल. 24 बॉल मधले किमान 14 बॉल आडणे संघाच्या धावा आल्या नव्हत्या. 14 बॉल वरती डॉट आणि विकेट होते. 24 बॉल तुम्ही खेळतात त्या 10 बॉल मध्ये फक्त रन घेतले होते 20 आणि त्यामध्ये 8 विकेट गमावले होते. कदापि तो इम्पॅक्ट आहे. 24 बॉल तुम्हाला खेळण्याची संधी मिळतात. त्यामधले 14 बॉल जर तुम्ही डॉट आणि विकेट खेळले तर बाकी 10 बॉलमध्ये तुम्ही रन केलेत. पण क्रिकेटचा खेळ बाबा कॅल्क्युलेशनचा खेळ आहेत. ज्याकडे कॅल्क्युलेशन, प्रत्येक जण म्हणतो की मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतं, पण ते कॅल्क्युलेशन वापरणं अगदी गरजेचं आहे. आदरणीय महेंद्रजी पाटील आणि आदरणीय धनंजयजी यांचं आगमन होताना पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत आहे. गोडसं व्यक्तिमत्व आहे ते सध्या आपल्या मंचावरती येत आहेत. आपलं सहर्ष स्वागत उपसरपंच साहेबांच्या वतीनं. सहा धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलायत. उर्वरित अजूनही विचार केला तर बॉल शिल्लक असतील ते मात्र 3. कशा प्रकारे धावा बनवल्या जातील, कशा प्रकारे रोखल्या जातील. एकतर चांदीपसाठी तो प्लस पॉइंट आहे की बाबा मैदानाच्या मध्ये संतोष आहे आणि वैभव आहे. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. त्याला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक डायरेक्टचा प्रयत्न होता. हाफ चान्सेस तुमच्याकडे आहेत. हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत. अॅक्युरन्सी दाखवायच्या मैदानाच्या मध्ये तुम्हाला अॅक्युरेट राहायचं आहे. जर अॅक्युरन्सी तुम्ही दाखवली नाहीत तर कदापि काही गोष्टी मैदानावरती घडतील. त्यासाठी संतोष आणि वैभव तयारच आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7.
चला जास्त दुखापत असेल तर या बाहेर नव्यानं बॅटर चला. मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. काय घडलं होतं पहा ऍक्शन रिप्ले. चला नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात मोहित. मोहित मैदानावरती आल्यात. मोहित मडवी एका बाजूने स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला संतोष मडवी. धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. पुढचा बॉल वेगवान बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न जलद गतीने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जात आहेत. पंच लेग बायचा इशारा घोषित करतायत. एक एक धावेसाठी मात्र इथे खऱ्या अर्थानं जगडावं लागतंय, परंतु माहित आहे संतोष यांनाही, कारण या मॅच मध्ये लेझी घेऊन चालणार नाही. क्रिकेटचा खेळ तुम्हाला सातत्याने बिझी राहायचं असतं. कदापि तुम्ही लेझी राहिले तर समोरचा संघ हा तुमच्यावरती भारी पडू शकतोय, आणि तेच चित्र मैदानावरती पुन्हा पाहायला मिळालं. आडणे संघ थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये होत आहेत. त्यानंतर पाहिलं की आपली धाव कंप्लीट होऊ शकतात, आणि धावा सुटले ती रन त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली होती. धावसंख्या धावफलकावरती 8. फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. मोहित अगदी बचावल्यात. षटक संपलं मैदानाच्या मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 8. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 3 ओव्हरचा खेळ अजूनही या ठिकाणी शिल्लक असेल. 18 बॉलमध्ये रन करायच्या 13. डीजे त्या 8. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावेची गरज आहे. येणारे बॉल मैदानावरती असतील ते 18. 18 बॉलमध्ये 13 धावेचं लक्ष आहे. 18-13. सतीश गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर मोहितला करायचं प्रभावित. तो सध्या मोहित स्ट्राईक एंडला. पहिला बॉल मोहितसाठी होता, त्या ठिकाणी अपील होत आहेत, परंतु एक धाव मात्र वेगानं कंप्लीट केली जातात. पंच लेगबायचे इशारा घोषित करतायत. लेगबायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 9 धावा. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. अगोदरच थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर आले होते. योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. काही क्विकली सेकंदामध्ये पंचांना मात्र डिसिजन द्यायचं असतं, आणि त्यामध्ये आतापर्यंत खूप छान डिसिजन. चांगला बॉल. कदापि आता बाकीचे प्रत्येक जर विचार करतो की आडणे संघाने ते 14 बॉल कदापि डॉट किंवा विकेट नाही फेकले असते. त्या 14 बॉलमध्ये 14 जरी आल्या असत्या तरी 30, 35, 40 मॅचमध्ये मजा आली असती. परंतु क्रिकेटचा खेळ आहे तो तुम्हाला वेळेवरतीच खेळायचा असतो. तुम्हाला त्याच कंडिशनला त्या सर्व काही गोष्टी करायच्या असतात. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट. म्हणून म्हटलं की स्ट्रगल करावा लागतोय आयुष्यामध्ये. स्ट्रगल प्रत्येक व्यक्तीला करावं लागतंय. क्रिकेटचा खेळी असाच खेळ आहे, तिथे तुम्हाला स्ट्रगल करावा लागणार. पण त्या स्ट्रगलमधून, त्या संघर्षामधून कोण पुढे येणार, बॅट्समॅन पुढे येणार, बॉलर पुढे येणार, कुठली टीम पुढे येणार, त्याच्यावरती मात्र सर्वाधिक जास्त नजर असेल. धावसंख्या धावफलकावरती 10. एक गड्याच्या मोबदल्यात अजून करायच्यात रन 11. स्विच हिट. परफेक्ट हिट खेळलाय. सरळ बॅटने धावा येत नसेल त्यावेळी बॅटला थोडं फिरवायचं असताना उलट दिशेने खेळत असताना फटका आलाय मोहितच्या बॅटमधून. प्रभावित करणारा चौकार.
केतन दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 14ला 2 विकेट. शेवटचा बॉल बाकी असलेल्या ओव्हरमधील जबाबदारी केतन यांच्या खांद्यावरती देखील असेल, परंतु सतीश एक चौकार आल्यानंतर विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळवून देतोय. धावा करायच्या 7, येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 13. 13 मध्ये 7. चांगला बॉल पाहायला मिळाला. आता येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये रन करायचे 7. थोडं उलट पुलट असं तर मजा आली असते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे बाबा. चांदीपूरला सांगतात की 12 मध्ये 7च चांगले आहेत. 12 बॉलमध्ये 7 धावेची गरज आहे. हे आपण डीजेकडे जाऊयात, ऐकूयात संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा. 12 चेंडू 7 धावेची गरज. जाऊयात मॅचच्या दिशेने. संतोष आणि केतन ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल हलक्या त्याने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. सिंगल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होईल का? वेगानं मात्र रन तर कंप्लीट केली जात आहे. हो, संतोष धावल्यात. एक एक चूक तुमची या अगदी इव्हेंटच्या बरोबर आहेत. तुम्हाला चूक नाही करायची मैदानाच्या मध्ये. चूक कराल तर ती कदापि निर्णायक ठरू शकतात. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. 11 बॉलमध्ये तर रन करायच्यात 5. संतोषला माहित आहे की इथे मोठ्या फटक्याची गरज नाही. इथे सिंगल डबलला देखील मॅच जिंकली जाऊ शकते. त्याच्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला डॉट आणि विकेट याच्याशिवाय पर्यायच नाही. हलक्या त्यानं चेंडूला मात्र पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केलंय. अगदी एक धावेत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 17 मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 4. येणारे बॉल आहेत 10 बॉलमध्ये 4 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न तर सुरू आहेत धावा बनवण्यासाठी, रन करण्यासाठी. पटकापटता खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईन वरती तैनात. फिल्डिंग केलेत. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे गेलेत. जाऊन पोहोचते ती मात्र 18. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅच जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या मात्र 3. 9 चेंडूमध्ये 3 धावेचं लक्ष. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र कळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तो मात्र आलाय बॉलवरती वेगाने. फिल्डिंग करत असताना एक धाव मात्र कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती 19. या षटकामध्ये विशालच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2-1-1-1 या पद्धतीने धावसंख्या आता पुढे चालल्यात. पाठीमागे विकेट किपरनं मिस्टेक केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. हा सामना मैदानाच्या मध्ये जिंकलाय टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघानं मॅच आपल्या नावी केलं. आडणे संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागल्यात आणि धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघानं बाजी मारताना तो मॅच आपल्या नावी केलं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जाणार आहे.